बोलायला लागलेत प्रभू रामचंद्र, हे सीते, आता माझं जे काय कार्य करायचं होतं ते मी केलं. तुला रावणाच्या बंदीखान्यातून सोडवलेलं आहे आणि आता तुझा विचार काय करायचा तुझं तू ठरव, असं निर्वाणीचं बोल या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी बोलायला लागले. तुझं घेऊन गेला असुर, हा अपवाद वाढला दुर्धर, तो निरसला समग्र, सोडून तुझं आणि या राक्षसानं तुझं जे अपहरण केलं होतं, अपहरण करून त्यानं तुला त्या ठिकाणी बंदीमध्ये ठेवलं, त्यातून मी तुझी सुटका केली. आता हे सर्व कार्य या ठिकाणी संपलेलं आहे. आता या पुढचं आयुष्य तुला कसं जगायचं तुझं तू ठरव, म्हणून या ठिकाणी सीतामातेला प्रभू रामचंद्र बोलू लागले. पुरावरील उतरला पाषाण, की रोग गुल्म गेले लोण, की जन्मांदाशी आले नाही ना ते आजी सुख वाटे. आणि माझं जे काय करतो होतं, माझ्या उरावर जो काय या ठिकाणी दगड बस ठेवलेला होता, अशा या संकटातून तुझी सुटका करणे माझं कर्तव्य होतं, ते मी माझं या ठिकाणी पूर्ण केलं म्हणून भगवंत बोलायला लागले. तुझा मी सोडवून साच केले आपुले वचन, आता कराय एक गमन, मना आवडे तिकडीची. म्हणून मी या ठिकाणी माझं कर्तव्य जे होतं त्या बंदीखान्यातून तुला सोडवणं, ते मी कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, तुला मुक्त केलेलं आहे. आता तुझ्या मनाला वाटेल तसं तू वागू शकतेस, अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र कठोर बोल त्या ठिकाणी सीतामातेला बोलायला. मी सर्व संग सोडून उदास विचारेन काननी, काम काम न काही म्हणे उरली नाही आमुच्या. आता माझं जे काय होतं ते या ठिकाणी सर्व संपलेलं आहे. मला कुठल्या प्रकारचं या ठिकाणी आशा राहिलेली नाही आणि मी वनवासामध्ये माझं आयुष्य या ठिकाणी अरण्यामध्ये कंटू शकतो, अशा प्रकारचं भगवंत त्या ठिकाणी सीतामातेला बोलू लागला. आमुची वार्ता कोणी समजतो, मना आवडे तो धरी पंतो, अथवा भलता नृपणातो वरी तुझा आवडतो. बोलायला लागले त्या ठिकाणी. आता माझी आशा या ठिकाणी सोडून दे आणि तुला जो कोणी या ठिकाणी आवडत असेल किंवा जो पंथ तुला निवडायचा असेल या ठिकाणी निवड, किंवा एखादा राजा या ठिकाणी आवडत असेल त्या राजासोबत जा, असं देखील भगवंत या ठिकाणी सीतामातेला बोलायला लागले. उभे रावणी अर्थ काही तू विचार भलते ठाई, मोकळ्या तुझा दिशा दाही केल्या आम्ही एवढा. माझ्या बंधनातून या ठिकाणी तुला मुक्त केलेले, तुला 10 दिशा या ठिकाणी मोकळ्या आहेत, तुला जे काही योग्य वाटेल अशा प्रकारे तू करू शकतेस म्हणून प्रभू रामचंद्र सीतामातेला बोलत होते. माझा काही काही नाही घातले बाहेर, नाही सिंहासन हातपत्र, शेवण्या घोर कांतार, वनचर सखे केले बिया. ज्यावेळेस कैकेयीनं मला या ठिकाणी घरातून बाहेर काढलं, वनवासामध्ये टाकलं, या अरण्यामध्ये मी या ठिकाणी माझं वास्तव्य केलं आणि अरण्यामध्ये असणारे सर्व वनचर या ठिकाणी मी मित्र करून घेतले आणि माझं मी पुढचं आयुष्य देखील या अरण्यामध्ये घालू शकतो, असं प्रभू रामचंद्र बोलायला लागले. मागच्या वयाने अन्न राय कंदमुळे शेवून, वैकले परिधान करून त्रणासनी निजतसे. वनवासामध्ये असतेच तुला माहिती आहे आपण काय काय केलं. या ठिकाणी खायला आपल्याला अन्न नव्हतं, कंदमुळे फळं अशा प्रकारचं आपण या ठिकाणी भक्षण केलं, राहायला घर नव्हतं, आपण कुटी बांधून त्या ठिकाणी राहिलो, झोपायला त्या ठिकाणी बिछाने नव्हते तर आपण गवताच्या आसनावर त्या ठिकाणी झोपा काढल्या, अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र बोलायला लागले. या करिता शिटे पायी आमुचे संगती सुख नाही, तरी तू भलते बनते जाई तीर्थ काय राहुनिया. याकरता सीते, जर माझ्यासोबत राहिलीस तर तुला अशा प्रकारचं माझ्यासोबत असं आयुष्य जगावं लागेल आणि यामध्ये काही सुख नाही. तुला जर दुसरं या ठिकाणी सुख पाहिजे असेल तर तू तुझ्या मार्गाने वेगळ्या मार्गात जाऊ शकते, असं सीतामातेला प्रभू रामचंद्र सांगत होते. सकल उपाधी टाकून मी राहिलो निरंजनी येऊन, आम्हाची नावरे तुझे पण प्रपंच वासना नशीची. मी पूर्ण सर्वस्वाचा या ठिकाणी त्याग केलेला आहे. मोठी जी उपाधी होती, राज्यपद मला जे मिळालं होतं त्याचा मी त्याग केला आणि मला कुठल्याही प्रकारची वासना, प्रपंचाची वासना देखील माझ्यामध्ये राहिली नाही, असं भगवंत सीतामातेला बोलू लागले. पैसे बोलता रघुनाथ सीतेची वाटला कल्पांत, की शब्द रूपे शस्त्र तप्त अकस्मात जय कोचले. असं ज्यावेळेस ते प्रभू रामचंद्राचे तेवढे कठोर शब्द त्या ठिकाणी जे होते, जणू काय भाल्यानं आपल्या हृदयाला कोणी या ठिकाणी डागण्या द्याव्यात, प्रहार व्हावेत, अशा प्रकारचे कठोर शब्द सीतामातेला ज्यावेळेस कानावर पडले त्यावेळेस सीतामाता अतिशय व्यथित झालेल्या, डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी निघायला लागले. काय बोलतात? शब्द नव्हे ते सौदामिनी अंगावरी पडे ते क्षणी, की शब्द सांडसे करुणी ताडिले वाटे शरीर. एवढे कठोर शब्द होते, जणू काय ते शब्द नाहीत, आकाशातून विजा कडकडत येऊन त्या ठिकाणी सीतामातेला वाटू लागलं माझ्या अंगावर पडल्यात काय, असे कठोर शब्द या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सीतामातेला वापरलेले आहेत. परमा गईवर दाटुनी बोले तेव्हा
या ठिकाणी सीतामातेला ज्यावेळेस भगवंताचे कठोर बोल त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले. खाड दिशी चेहरा त्या ठिकाणी उतरलेला आहे, चेहरा सुकला, दिनवाणी या ठिकाणी झालेला आहे. सीतामाता कंठ गैवरून आला आहे, तोंडातून शब्द फुटेनात, अशा प्रकारची या ठिकाणी सीतामातेची अवस्था झालेली आहे. नाही सुटल्या सुधारा मने जगदोंध्या श्रीरामचंद्रा, आनंद कंदा कुण समुद्रा, करा माझा उदाता. हे जगद्वात्या, हे प्राणनाथा, या ठिकाणी मी आता काय करू? जर तुम्हाला हे अशा एवढं या ठिकाणी निर्वाणीचं वाटत असेल तर या ठिकाणी तुम्हीच माझा या ठिकाणी माझे प्राण हरण करा, माझी हत्या करा, अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रार्थना सीतामाता प्रभू रामचंद्राला करत होत्या. जन्मा सकटी होऊन आज द्रती देखले रामचरण, तो पूर्व कर्म माझे गहन आणि विघ्न हे आले. हे भगवंता, 6 महिने मी त्या अशोकवनामध्ये कसे कंटलेत, किती यातना या ठिकाणी मी सहन केल्या, आणि आता मात्र या ठिकाणी माझं पूर्वीचंच काहीतरी कर्म आहे या ठिकाणी मला आडवं यायला लागलं आहे, असं या ठिकाणी सीतामाता शोक करू लागले. आनंदाचा उगवला दिन मनोने वाटले समाधान, परिकर्माचे थोर इंधन पुढे आले आधी. भगवंता, मला वाटलं होतं आता माझी सुटका झालेली, तुमची माझी या ठिकाणी भेट होईल, केवढा आनंदाचा क्षण आहे, परंतु या आनंदाच्या क्षणावर या ठिकाणी विरजन पडलंय, काहीतरी माझं कर्म पूर्वीचं या ठिकाणी आडवं येऊ लागलंय, असं सीतामाता या ठिकाणी दुःखी स्वरामध्ये बोलू लागलंय. कामधेनुची काळीचा धार, शेराचा चिके भरले पात्र, अमृताच्या घटी घातला कर, तोही दुर्धर भरले असे. या ठिकाणी आपण गाईचं दूध या ठिकाणी काढायला लागलो, गाईच्या दुधामध्ये अचानक या ठिकाणी मिठाचा खडा पडावा, अशा प्रकारचं भगवंता मी या एवढ्या आनंदामध्ये या ठिकाणी तुमची भेट घेण्याकरता आले, आणि त्यामध्ये हा विरजन या ठिकाणी कसं पडलं, एवढं दुःख माझ्यासमोर का बरं या ठिकाणी यायला लागलं, म्हणून या ठिकाणी सीतामाता दुःख करू लागल्या. परिसाच्या देवाशी येऊन लोहाचा भक्त भेटला पूर्ण, परितो कदान हे सुवर्ण कर्म गहन पूर्वीचे. जसं एखादा परीस आणि लोखंडाचा स्पर्श झाल्यावर त्याचं सोनं होत असतं, अशा प्रकारे भगवंता मी तुम्हाला भेटण्याकरता तेवढ्या आतुरतेने या ठिकाणी आले, परंतु यामध्ये हे विघ्न आलं, माझं कर्मच या ठिकाणी आडवालं, म्हणून सीतामाता बोलू लागल्या. मृगेंद्र ज्याशी खरी धरले, त्याशी जमुके येऊन फाडिले, सुपर्ण ग्रही प्राणी राहिले, त्याशी डेंखिले विखारी. कसं या ठिकाणी उदाहरण द्यायला लागले की सिंहानं एखाद्याला हाताशी धरावं आणि कोल्याने यावं त्या सिंहाच्या हातातील शिकार फाडून खावी, अशा प्रकारचं या ठिकाणी दुःखद प्रसंग माझ्यावर ओढवला, म्हणून सीतामाता दुःख या चकलवला या धावला कल्पतरू खाली आला, त्याशी तिने मारती झाला शुष्क काष्ट घेऊन या. किंवा एखादा दरिद्री माणूस आहे याच्या कल्पतरू झाडाखाली आला काहीतरी मागण्याकरता, आणि त्या कल्पतरूनं त्या याचकाला मार द्यावा, अशा प्रकारे भगवंता एवढ्या आतुरतेनं तुम्हाला भेटण्याकरता मी आले, आणि तुम्ही मात्र असे कठोर शब्द मला बोलायला लागलात, म्हणून सीतामाता बोलत होत्या. व्याघ्र मारून लावलाय धन्याने सोडली गाय, मग काष्ट प्रवृत्ती सपाये गाव व्यर्थ माराय. एखाद्या वाघाच्या तावडीतून धन्यानं त्या ठिकाणी गाय सोडवली, गाईला त्या ठिकाणी जीवदान दिलं, आणि घरी आल्यानंतर त्याच्यावर काठ्या घालाव्यात, अशा प्रकारचं भगवंता तुम्ही मला त्या रावणाच्या तावडीतून सोडवलं, आणि आता माझ्यावर एवढे कठोर बोल का बरं बोलता, म्हणून या ठिकाणी सीतामाता दुःखी स्वरात बोलायला लागले. गंगापुरी बुडता प्राणीकडे शिकारी धावणे, मग त्याशी शस्त्रे करवणे गाव व्यर्थ वधाये. किंवा एखाद्या गंगेच्या पुरामध्ये या ठिकाणी एखादा मनुष्य जर बुडत असेल तर एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्यानं जाऊन त्याला त्या गंगेच्या पात्रातून बाहेर काढावं, बाहेर काढून त्याला जीवदान द्यावं आणि परत त्याला मारावं, अशा प्रकारचं भगवंता तुम्ही करू नका, म्हणून या ठिकाणी प्रार्थना करू लागल्या. भागीरथी भरून लावलाई सागरा शरण गेली पायी, तो जरी म्हणे की ठाव नाही तरी गती ती अशी काय पुढे. भागीरथीने जशी त्या ठिकाणी सागराला भेटण्याकरता आतुरतेनं वाहत जात असते, आणि सागरानं तिला म्हणावं की तुला माझ्यामध्ये समावण्याकरता जागा नाही, अशा प्रकारची भगवंता तुमची भेट घेण्याकरता मी या ठिकाणी आले, आणि तुम्ही मात्र या ठिकाणी माझा धिक्कार का करता, म्हणून या ठिकाणी दुःखेश्वरामध्ये सीतामाता दुःख करू लागली. पुढे त्याचा काय विचार, पक्षी आम्हाला कोपे अंबरो तरी त्या जाय कोठे पा. जे आकाशामध्ये उडणारे पक्षी असतात, आकाशामध्ये उडत असते त्यांना जसा आनंद होत असतो, आणि त्या आभाळानं त्या ठिकाणी म्हणावं का की तुम्ही माझ्यासमोर या ठिकाणी भराऱ्या मारू नका, मग असा या प्रकारचं दुःख माझ्यावर तुम्ही भगवंता तुम्ही आणू नका, अशी प्रार्थना करू लागल्यात. जळत्या ग्रहावरी काळे मागुती वनव्यात टाकिले,
करुणा सागराशी आले भरते क्रूर नवले. किंवा एखाद्या घराला आग्नी लागलेला आणि त्या जळत्या घरातून एखाद्या माणसाचे प्राण वाचवावे, त्याला त्या घरातून बाहेर काढलं डोंगराला मोठी आग लागली, त्या वनव्यात ढकलून द्यावं, अशा प्रकारे भगवंता तुम्ही करू लागलात. म्हणून सीतामाता या ठिकाणी दुःखी स्वरात बोलत होत्या. मातेने बाळाशी दिलेले इसो, पित्याने वधिले पुत्रासो, धन्याने दंडिले दासीसो, कोणाचे तेथे काय चाले. किंवा एखाद्या मातेनं आपल्या पुत्राला विष पाजावं किंवा त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी पुत्राची हत्या करावी, अशा प्रकारचं भगवंता तुम्ही या ठिकाणी माझ्यावर करू लागलात. असं करू नका म्हणून दुःखी स्वरामध्ये या ठिकाणी याचना करू लागल्या सीतामाता. काशेशी लाईले कृपा करून, मध्येची दिदले सोडून, येणे कोणाशी जाये शरण, तय गळे सांगतो. किंवा एखादा आपण गायीची धार काढण्याकरता जातो तेव्हा वासरू सोडतो आपण गायीला पिण्याकरता, आणि गाय पावण्याबरोबर जर ते वासरू आखडलं आपण तर त्याचं पोट कसं भरणार आहे, असं या ठिकाणी भगवंता तुम्ही करू लागलात. म्हणून सीतामाता दुःख करू लागला. अन्नावती पात्री पैसले, ते दात याने दवडिले, तरी त्याचं बळ काय न चाले, तैसे झाले येथे हो. आता या ठिकाणी पंक्ती बसवल्यात जेवायला, त्या ठिकाणी वाढलं, तिथं वाढलं आणि ते पुन्हा पात्र ओढून घेतलं तर तो पंक्तीला बसला माणूस काय करणार हो. अशा प्रकारचं भगवंता तुम्ही या ठिकाणी करू नका म्हणून प्रार्थना या ठिकाणी सीतामाता करू लागली. सूर्य कोपला किरणावरी, समुद्र लारीवरी दावा करी, अमृत मधुरता बाहेरी, आपली घालायची तसे, आपल्या शाखेशी वबवला, कल्पद्रमे जैसा धरिला.